आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. मला माफ कर गंगा. अहो गंगा, मी तुला फसवलं गंगा. जे घडलं ते तुला कळेपर्यंत तुझ्यापासून मी लपवून ठेवलं. याने तुझं मन दुखावलं असेल. मी केलेल्या चुकीला माफी अजिबात नाहीये. त्यामुळे मला शिक्षा ही व्हायलाच हवी. तू मला शिक्षा दे ना. वारुळाची पूजा केल्यानंतर तुझ्या शरीरात शिरून नंदिनी नागाने दिलेल्या धोक्यापेक्षा मी दिलेला धोका हा खूप मोठा आहे. त्या नंदिनी नागापेक्षा मी खूप चुकीचा वागलोय गंगा. तू घरातून निघून गेल्यापासून एक एक दिवस मी कसा काढलाय ना ते माझं मला माहिती आहे. आपल्या कुटुंबाच्या काळजीपोटी तू परत आली यात मला अजिबात आनंद नाहीये. तू जर मला शिक्षा दिलीस ना तरच मला बरं वाटणार आहे. तू मला शिक्षा दे. मार ना मला. मार मार मला. मार मार मला. काय करताय? मार मला. मार सोडा. मार. अहो सोडा मला. याचं वागणं बघून मला खूप दया येते. तुझ्या रूपाचा वापर करून ध्येय गाठायचंय. तुझ्या भक्त गंगानेच तुला हे रूप दिलेलं आहे हे विसरू नकोस. तू महालात जा आणि सर्वत्र याचा शोध घे नंदिनी. कालचक्र मिळेपर्यंत तू त्याच महालात राहून त्याचा शोध घे. मला शिक्षा दे तू गंगा. दे ना शिक्षा. तुम्हाला शिक्षा हवी आहे ना? हो. मी देते. मला तुमच्या गाडीत बसवून तुम्हीच घरी घेऊन चला. घेऊन चाल ना. खाली उतरवा. अहो ड्रायव्हर ताई. गाडी नीटच आहे. मेकॅनिकला पाठवा आणि तुम्ही गाडी घेऊन या. बरं ठीक आहे ताई. सॉरी दादा, मला वाटलं गाडी खराब झाली आहे. मॅडम बोलतात गाडी नीट आहे म्हणून. गैरसमज करून घेऊ नको. सॉरी. सॉरी. ठीक आहे. काय दादा, गंगाला आणायला गाडी पाठवली असं सांगत होतास ना, मग अजून कुठे आली नाही ती? गंगाने जिथे गाडी पाठवायला सांगितली होती तिथेच पाठवली. उशीर का होतोय काही कळत नाही. भाऊजी, गाडी कुठे पाठवली तेवढं सांगा. पोलिसांपासून MLA पर्यंत सगळ्यांना तिथे पाठवतो मी. अरे थांब रे, गंगा कुठल्याही क्षणी येईल. भैरवी लवकरात लवकर पोचेन असं म्हणाली होती, पण अजून कशी आली नाही?
सांगितलं असेल बरोबर वेळेत पोचला. येऊ मालक, गंगा येईल तेव्हा तू देखील असला पाहिजेस असा मी तुला निरोप पाठवला. तू अगदी वेळेत पोहोचलास. गंगा आता कुठल्या क्षणी ते पोहोचेल. मालक, अरे 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 काय करतो? अरे पोरीच्या प्रेमापोटी तुमच्याशी वाईट वागलो मी. मला माफ करा. अरे ठीक आहे ठीक आहे. तू तुझ्या गंगाच्या प्रेमापोटीच असं वागलास ना. माझ्या मनात आता काहीही नाहीये. गंगा आता घरी येणार आहे याचाच मला जास्त आनंद झालाय. तू आता रडू नकोस. आली, गंगा घरी आली. अगं बाळा, कशी आहेस तू? मी मस्त आहे गंगा. बाळा गंगा, बाबा, घर सोडून गेलीस आणि सगळ्यांना खूप त्रास दिलास का तू? तू आली नाहीस म्हणून मी मोठे मालक आणि छोटे मालक यांच्यावर संशय घेतला ग. अखेरीस तू तुझं मन बदललंस. आता मला बरं वाटतंय ग बाळा. आपली माणसं दूर जातात तेव्हाच त्यांची किंमत कळते असं म्हणतात. तू गेलीस तेव्हाच तुझी किंमत आम्हाला कळली. हो गंगा, तू फक्त या महालाची सून नाहीयेस, महाराणी आहेस. काय हे? घरी परत आलेल्या गंगाला तुम्ही दरवाजात उभं ठेवणार आहेत का? चला आत जाऊया. चला. घाई करू नका. मी आरती आणायला सांगितली. दे ते माझ्याकडे, मी ओवाळते. नाही नाही, गंगाला मी स्वतः ओवाळणार. हे बघ बाळा, मोठ्यांनीच आरती ओवाळायची असते. फक्त मोठेच नाही, काही ज्यांना आवडतं ना ते सुद्धा ओवाळतात. आणि मला गंगा खूप आवडते त्यामुळे मीच ओवाळणार. दे. दे देवी. हे घे, ओवाळ. बाबा, तुम्ही गंगाच्या बाजूला उभे राहा ना. खाली वाग गंगा. बाबा, तुम्ही पण खाली वाका ना. दे. नेऊन ठेव आ. जा. चला हा, चला, चला, आत या, जाऊ चला. का? चला चला. ये गंगा. छोटे मालक, हा बोला. मी तुमच्यावर खूप आरोप केले. मला माफ करा छोटे मालक. माझ्या मुलीच्या प्रेमात मी आंधळा झालो होतो. आता ते जाऊ देत. बाबांनी स्वतः गंगाचा खून केला हे कबूल केलं होतं माझ्याकडे, आणि आता ते स्वतःच तिला इथे घेऊन आलेत. गंगा जर जिवंतच नाहीये, मग ही बाई नक्की कोण आहे?
सगळ्यांनाच गंगाला भेटून किती आनंद झालाय. मला सुद्धा गंगाला जाऊन भेटायचंय. जे घडलं त्याची माफी मागायची, तरच शांतता मिळेल. पण मी कोणत्या तोंडाने गंगाला जाऊन भेटू? गंगा महाल सोडून गेली त्याला मीच कारणीभूत आहे. गंगाला इतका त्रास दिल्यानंतर माफी मागण्यात काय अर्थ आहे? आता या घरात आपण नाही राहायचं. गंगा येईपर्यंत मी या घरात राहावं असं जानकीताई म्हणाल्या होत्या. आता मला इथून निघायलाच हवं. आता मी अरुण गंगापासून लांब राहिले तरच ते दोघं एकत्र राहू शकतील आणि त्यांचा संसार सुखाचा होईल. देवा, आपल्याला माहित नसलेली गोष्ट अचानक आपल्या आयुष्यात येते आणि तिच्यापासून लांब राहणंच आपल्यासाठी फायद्याचं आहे हे मला आता कळलेलं आहे आणि हेच माझ्यासाठी योग्य आहे. मी या घरात येण्यापूर्वी कुटुंबाचं सुख माझ्या नशिबात नव्हतं, पण मला ते सुद्धा मिळालं. माझं तुझ्याकडे एकच मागणं आहे आई. एका मुलीला सगळं काही देऊन हिरावून घे, पण एक चांगलं कुटुंब देऊन ते तिच्याकडनं हिरावून घेऊ नको. मी जाते. गंगा आणि त्यांना सुखात ठेवाई. मी इतकी वर्ष तडफडत होते. माझ्या शरीराशिवाय दुसऱ्या कोणाच्याही शरीरात तू शिरणार नाहीस असं तू मला वचन दे. मी असं वचन तुला नाही देऊ शकणार. कालचक्र हवं असेल तर तुला वचन द्यावं लागेल, नाहीतर मी तुला बाहेर पडू देणार नाही. मी वचन देते. तुझी आई शिवनाग पार्वतीची शपथ घे. तुझे आराध्य वनदेवीची शपथ घे. घे. माझी आई पार्वतीची शपथ. तुझ्या शरीराशिवाय मी दुसऱ्या कोणाच्याही शरीरात शिरणार नाही. तुझ्या शरीराशिवाय मी दुसऱ्या कोणाच्याही शरीरात शिरायचं नाही असं वचन दिलं होतं, पण आता तुझंच रूप मला मिळालंय.
मी या कुटुंबाची रक्षक आहे. मी या कुटुंबाची भक्षक आहे. या आत्म्याच्या शक्तीसमोर तू सामान्य आहेस. नागशक्ती समोर तू सर्वसामान्य आहेस. गंगाचं रूप घेऊन कोण आलंय हे मी कसं शोधून काढू? तू जानकीचा आत्मा आहेस हे मला माहितीये, पण मी नंदिनी आहे हे तुला माहित नाही. कारण तू प्रेत आत्मा आहेस. माझ्यासारख्या दैवी शक्तीला तू ओळखू शकणार नाहीस. गंगा, तू नव्हतीस तर या घराचं घरपणच निघून गेलं होतं ग. तू परत आलीस, आता घर जिवंत झाल्यासारखं वाटतंय. आली मोठी घरपण गेली म्हणणारी, हड्डळ आल्यासारखी वाटते घरात. लक्षात ठेवा. ऐका ना, हे मूर्ती, हा गंगाचा खेळ संपला असं वाटत होतं, पण आता ती परत आली रे. हो बाबा, गंगाचा विषय ना त्या रटाळ सिरियल सारखा आहे. तो लवकर संपेल असं काही वाटत नाही बाबा. हो ना. देवी, गंगा आली म्हणून आपण सगळे हॉलमध्ये बसले आहोत. तुझा नवरा नाही दिसत आहे. कुठे कुठे गेलेत ते? ते कुठे जाणार आहेत? कुठेतरी बसून खात असेल. माझी बायको कौतुक करते वाटतं माझं. बरोबर बोललात. गंगा नव्हती म्हणून दुःखात त्यांनी किती खाल्लं. आता गंगा आली तर काय विचारूनच सोय नाही. आणि आज बिर्याणी येणार आहे कळलं तर. कसा खातोय बघा. ठीक आहे छोटी मालक, मी आउट हाऊस मध्ये जातो. इकडे बघ, ऐक ना, तुझा नवरा खाण्याच्या बाबतीत खूपच कमाल आहे. मामा, तुम्ही सगळे बसा, मी लगेच हो फ्रेश होऊन ठीक आहे. येतो. हो, खरंच सांगतोय. अरे देवा, या माणसाचं काय करू? खादाड कुठला? शेनायकी ताईंनी सांगितल्याप्रमाणे गंगा परत आली. आधी जाऊन त्यांचे आभार मानायला पाहिजेत. सीताबाळा, सीताबाळा, कुठे गेली ही मुलगी? कपाट मात्र उघडच आहे. कुठे गेली असेल? तिचे कपडे पण दिसत नाहीयेत. छोटे मालक तिला महालात तर घेऊन गेले नसतील ना? ठीक आहे, नंतर बघूया. हे काय लिहिले आता? सप्रेम नमस्कार. मी सीता. कळत न कळत गंगा घर सोडून जाण्यामागे मी कारणीभूत आहे. गंगा परत येईपर्यंत देवसेनेला सांभाळलं, कारण गंगाने आधीच माझ्यासाठी खूप काही केलेलं आहे. म्हणून इतके दिवस या घरात थांबले. आता गंगा परत आलीये म्हणून मी इथून निघून जाते. मला या महालात आणून कुटुंबाचं प्रेम देणाऱ्या अरुण आणि गंगाला मी आयुष्यात कधीच विसरणार नाही. देवसेनेची नीट काळजी घ्या. देवसेनाने सीताई कुठे असं विचारलं तर मी गावाला गेले असं सांगा. उपकार करा, मला शोधण्याचा प्रयत्न करू नका. मी परत कुणालाही भेटणार नाही हा निर्णय घेऊनच निघाले. गंगा आणि अरुण सुखाने संसार करा. सीता घर सोडून गेली हे सगळ्यांना सांगायलाच हवं. पण गंगा आली आहे या आनंदात सगळे जण आहेत. अशा वेळी हे पत्र दाखवलं तर सगळ्यांना खूप त्रास होईल. मग तिला शोधायला पळापळ करतील. पण मग छोटे मालक धर्मसंकटात सापडतील. सीता हे घर सोडून गेलीये हे गंगाच्या भल्याचंच आहे.
हे पत्र कोणालाच दाखवायला नको. गंगाला आता कोणताही त्रास होता कामा नये. भैरवी, तुझे आभास कसे मानायचे मला कळतच नाहीये. अशा संकटाच्या प्रसंगी तू मला मदत केलीस. सगळ्यांनी तू गंगा आहेस यावर विश्वास ठेवलाय. तू तर अगदी हुबेहूब गंगासारखीच वागलीस. हो, हे सगळं मी कशासाठी करतेय हे लक्षात असू द्या. माझ्या सगळं काही लक्षात आहे भैरवी. मी शब्द जराही फिरवणार नाही, कुणालाही संशय येणार नाही. असं जर का तू नाटक करत राहिलीस तर अरुणचा माझ्यावरचा संशय पूर्णपणे नाहीसा होईल. आणि त्यानंतर तू असं काहीतरी कर की त्याला राग येईल आणि मग तुला या घरात न अगदी सहजपणे बाहेर पडता येईल. तुमचा सगळा प्लॅन मला कळलाय. गंगाचं नाव खराब करून तिला बाहेर काढायचं, हेच ना? हो, आधीच गंगा सीताचं नाव पत्रात लिहून रागाने निघून गेली होती. आता तू जर का अरुणवर रागावून निघून गेलीस तर गंगा स्वतः नाराज होऊन निघून गेली असंच सगळ्यांना वाटेल. सगळ्यांचा जर का विश्वास बसला तर मग गंगाला मीच मारलंय हे कोणालाच कळणार नाही. मी सांगतो तसं जर का तू केलंस तर मी वचन दिल्याप्रमाणे कालचक्र तुझ्या हाती सोपवेन. कळलं ना? कोणाचं कालचक्र कोणाला देणार आहेस तू? माझ्या हक्काचं कालचक्र कसं मिळवायचं ते माहितीये मला. तू मला भैरवी समजून माझ्याशी सगळं बोलून गेलास. आता भैरवी कुठल्या अवस्थेत आहे हे माहितीये तुला?